हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अंड्याचा पराठा किंवा अंड्याचा ऑमलेट किंवा एकदम असा पफवाला पराठा इथे आपण बघणार आहोत। त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 2 कप इतका गव्हाचं पीठ घेत आहे, थोडंसं चवीपुरतं मीठ, 1 चमच भरून इथे तेल ॲड करून घेत आहे। तेल ॲड केल्याने पराठा खूप छान खुसखुशीत होतो, त्यासाठी मी ते तेल ॲड केलं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून इथे आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे। छान असा मऊसर पीठ इथे मी लावून घेतलेला आहे। पीठ भिजत ठेवण्यासाठी बाजूला ठेवून घेतलं आहे। जोपर्यंत पीठ आपलं भिजत आहे तिकडे तोपर्यंत आपण इकडे ऑमलेटची तयारी करून घेऊ। इथे मी 3 अंडे घेतलेले आहे, अंडे फोडून घेतलेले आहे बघा। त्यामध्ये आता बाकीचे मसाले ॲड करून घेऊ। एक मीडियम साईजची इथे मी शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे, ती ॲड करून घेते। एक कांदा बारीक कापून ॲड करून घ्यायचा आहे। 4 हिरव्या मिरच्या बारीक कापलेले, थोडंसं कोथिंबीर ॲड करून घ्यायचं आहे आणि एक छोट्या मीडियम साईजचा टोमॅटोचे बी काढून बारीक कापून घेतलेलं ते इथे ॲड करून घेतलेलं आहे। थोडंसं चवीपुरतं मीठ, अर्धा चमच इतकं, अर्धा चमचपेक्षा थोडंसं कमी मिरची पावडर, थोडंसं धने पावडर, चवीसाठी म्हणून मी ते टाकत आहे, गरम मसाला थोडंसं। आता हा सगळं मिश्रण मिक्स करून घेते व्यवस्थित। मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे ऑमलेटचं आणि इकडे आपला पीठही छान असा मऊ मळून झालेला आहे, छान भिजून झाला आहे। पीठ कधी 10 ते 15 मिनिटं आधी मळून ठेवायचं, म्हणजे पोळ्या खूप छान होतात, एकदम मऊ लुसलुशीत पोळ्या होतात। त्यासाठी पिठाला कधीही रेस्ट देणं आवश्यक आहे। बघा मी इथे मीडियम साईजचा गोळा बनवून घेतलेला आहे, जसा आपला पेढा असतो छान असा गोल पेढा करून घेतलेला आहे आणि थोडंसं पिठाचा हात लावून त्याला एक मोठी पोळी करून घेतलेली आहे हातानेच। आता त्याला आपण लाटून घेऊया, मीडियम साईजची पोळी बनवून घेऊ इथे, जास्त मोठीही नाही आणि जास्त लहानही नाही, मीडियम पोळी करून घ्यायची आपल्याला। बघा इतकी लाटून घ्यायची, जास्त जाडही नाही केली आहे मी आणि जास्त पातळ नाही, अशा प्रकारे आपल्याला इथे पोळी लाटून पाहिजे, कारण आपण लच्छा पराठा बनवणार आहोत। त्यासाठी थोडंसं आपल्याला इथे पोळी जाड लाटून घ्यायची आहे, एकदम जाडही नाही पण थोडीशी अशी जाड लाटून घ्यायची आहे। वरून थोडंसं 1 चमच इतकं तेल लावून व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे, सगळ्या पोळीला लावून घेतलेलं आहे। थोडंसं पीठ इथे सुक्कं पीठ लावून घेतलं आहे, पीठ लावल्याने खूप छान लच्छा निघतात, त्यासाठी थोडंसं इथे पीठ लावून घेतलेलं आहे सुक्कं। आणि अशा प्रकारे आपल्याला इथे प्लेट्स पाडून घ्यायचे, बघा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारे आपल्याला इथे प्लेट्स पाडून घ्यायचे। आता व्यवस्थित प्लेट्स केल्याने लच्छा खूप छान निघतात, व्यवस्थित असे प्लेट्स निघतात, दिसायलाही खूप छान लागते आणि खूप क्रिस्पी होते। आता व्यवस्थित फोल्ड करून परत एकदा पेढा करून घेऊ आपण याचा, असं खालच्या बाजूने दाबून घ्यायचं। इथे पेढा तयार आहे। आता आपण थोडंसं पीठ लावू याला, जास्त नाही, थोडं पीठ लावायचं आहे आणि परत एकदा पोळी लाटून घ्यायची आहे। खूप जास्त प्रेस देऊन पोळी लाटायची नाही, हलक्या हाताने इथे पोळी लाटून घ्यायची आहे। जेव्हा आपण परत त्याला भाजून घेणार त्यावेळेला लच्छा निघले पाहिजे, म्हणून हलक्या हाताने इथे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। बघा इथे मी छान मीडियम साईजची पोळी लाटून घेतलेली आहे। आता इथे मी छान अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे, अजिबात जाड ठेवली नाही आहे, जशी आपल्याला पोळी पाहिजे असते किंवा पोळी असते त्याचप्रमाणे मी इथे पातळ लाटून घेतली आहे। आणि इकडे आपला तवा गरम झालेला आहे, त्यावर आपण ही लाटून घेतलेली पोळी टाकून घेऊ। बघा टाकल्याबरोबरच त्याचे लच्छे निघायला लागलेत। थोडंसं 1 चमच इतकं तूप किंवा तेल किंवा बटर, तुम्ही जे तुम्हाला आवड आहे ते इथे ॲड करून घेऊ शकता, मी इथे सिंपल तेलच ॲड केलेलं आहे। आता याला आपल्याला आलटून पलटून दोन्ही साईडने क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। एका साईडने थोडंसं जास्त व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि एका साईडने थोडंसं आपल्याला कमी ठेवायचं आहे। इथे आपला पराठा भाजून झालेला आहे, 2 चमच इतकं परत तेल टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये जो आपण अंड्याचं मिश्रण केलं आहे तो टाकून घेऊ, व्यवस्थित स्प्रेड करून घेऊ सगळी बाजूने। आणि आपण जो पराठा बनवून घेतलेला आहे जो
तो याच्यावर टाकून व्यवस्थित असं आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे परत एकदा. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित निघालेला आहे पराठा. आता आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत या पराठ्याला भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी. आलटून पलटून दोन्ही साईडनी एका मिनिटांनी लालसर होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत हा पराठा आपण इथे भाजून घेणार आहोत. बटर लावल्याने खूप छान क्रिस्पी होतात. तुम्ही हवं तर यामध्ये हा पराठा बनवत असताना बटरचाही वापर करू शकता. बघा इथे व्यवस्थित भाजून झाली आहे. आता मी हा पराठा काढून घेते. आता परत मी दुसरा गोळा करून घेतलेला आहे. इथे मी तुम्हाला एकदम पफवाला ट्रायंगल शेपमध्ये पोळी बनवून दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा मिश्रण तयार केलेला ॲड करून व्यवस्थित आता एकदम टम्म फुगलेला तुम्हाला एक पराठा मी बनवून दाखवणार आहे. थोडंसं त्याच्यावरून तेल लावून घ्यायचं आहे. आपल्याला ट्रायंगल शेपमध्ये पोळी करून घ्यायची आहे. थोडंसं सुकं पीठ, परत पोळी फोल्ड करून घेऊ. परत एकदा थोडंसं तेल लावून घेणार आहे याच्यावरून. परत एकदा थोडंसं इथे सुकं पीठ ॲड करायचं आहे आपल्याला. सुकं पीठ ॲड केल्याने व्यवस्थित फुगते पोळी. आता आपल्याला लाटून घ्यायची आहे. इथे पोळी लाटून घेतली आहे मी व्यवस्थित. आता तवा गरमच आहे, त्याच्यावर टाकून घेऊ आपण. आता याला पण आलटून पलटून दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे पोळीला. थोडंसं तेल टाकून घेऊ आपण चम्मचभर. खूप टम्म फुगते पोळी आणि व्यवस्थित असं लेअरसुद्धा निघतात. बघू शकता तुम्ही किती छान इथे लेयर्स निघालेले आहेत पोळीचे. बघा एकदम आहे की नाही परफेक्ट असा फुगलेला पराठा. आता आपल्याला याच्यामधूनच जो आपण मिश्रण बनवलेला आहे अंड्याचा तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. बघा हाताला चटका बसते म्हणून मी अशा प्रकारे एक चम्मच घेतला आहे. त्याच्यामधून असं ॲड करून थोडंसं वर पकडून ठेवलेलं आहे आणि चम्मचने मी इथे भरून घेते हा पराठा. 3 ते 4 चम्मच इतकं टाकलं तरी पुरेसं आहे. मोठा चम्मच असेल तर 2 चम्मच भरून टाकून घ्या. व्यवस्थित इथे मी टाकून घेतलेलं आहे 4 चम्मच. आता हे पफ व्यवस्थित भरून घेतलं आहे. थोडंसं मी वर हात करून त्याला सरळ करून घेतलेलं आहे. हाताने प्रेस करून सगळ्या बाजूला स्प्रेड करून घेतलेलं आहे. आता थोडंसं परत आपल्याला याच्यावरून तेल टाकून आलटून पलटून हा पराठा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. एका साईडने व्यवस्थित भाजून झाला आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा तसाच क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही इथे मी दोन्ही साईडने पराठा व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि आपल्या इथे दोन्ही पराठे बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा हा पराठा देऊ शकता अंड्याचा. जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही देऊ शकता. नाश्त्यामध्ये तर ही परफेक्ट रेसिपी आहे. सकाळच्या टाईमला संडेच्या दिवशी तुम्ही हे स्पेशल पराठा रेसिपी नक्की बनवू शकता. बघू शकता किती छान इथे बनवून तयार झाला आहे. सॉससोबत तुम्ही सर्व करू शकता याला. तर तुम्हाला ही छोटीशी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.